नमस्कार मित्रांनो. कधी कधी आयुष्याला दिशा देणारी माणसं भेटतात. जणू नियतीनं दोघांना वेगळंदारी देण्यासाठी जोडलेले असतात. मिथुन राशीचा पुरुष वाऱ्यासारखा हलका, खेळकर, जाणीवांनी भारलेला, तर कुंभ राशीची स्त्री आकाशासारखी असी, विचारे, स्वाभिमानी आणि स्वतंत्र. हा प्रवास आहे त्यांच्या प्रेमाचा, जो सुरुवातीला सहज वाटतो, पण हळूहळू एक दुसऱ्याच्या आत्म्यात खोलवर झिरपतो. हे प्रेम कवितेसारखं नाही, पण विचारांमध्ये रुजलेलं नक्कीच असतं. कुणालाही हे प्रेम समजणार नाही, पण जो या नात्याचा साक्षीदार होतो तो त्याला विसरूही शकत नाही. मिथुन राशीचा जो पुरुष असतो त्याच्या स्वभावाबद्दल सांगायचं झालं तर वाणीवर उत्तम पकड असलेला, संवादात नवीन नवीनतेचा शोध घेणारा, थोडासा चंचल पण अतिशय बुद्धिमान, मैत्रीपूर्ण याचे विचार असतात. कोणत्याही गोष्टीचा गाभा समजून घेण्याची इच्छा असते. याच्याकडे विचार खूपच चांगले असतात. विचारी दृष्टिकोन सुद्धा असतो. चिकित्सक असतात, चौकस असतात. मिथुन पुरुष नुसतं प्रेम करत नाही, तो विचार करत प्रेम करतो. त्याचं मन सतत गतिमान असतं. नवीन कल्पना, नवे शब्द, नवी स्वप्न, या साऱ्यांचं त्याला आकर्षण असतं. त्यामुळेच तो कधी एका भावनेत थांबत नाही. पण जेव्हा त्याला कोणी मनापासून समजून घेतं तेव्हा त्याचं जिथं तिथं फिरणारं मन एकाच ठिकाणी स्थिर होतं. कुंभ स्त्रीचा जो स्वभाव आहे तो थोडा वेगळा आहे. स्वतंत्र विचारांची धनी असलेली ही रास आहे. आणि ही स्त्री सुद्धा सामाजिक न्याय आणि सत्वाचं भान असलेली, मैत्रीत खरी आणि नात्यात खरी खुरी, लाडीत नाही पण मन मिळावून नक्कीच. आकलनशक्ती खोल असते. कुंभ स्त्री ही स्वतःच्या विचारांनी जगते. तिचं प्रेम बाहेरून शांत वाटू शकतं, पण आपण ती एखाद्या नदीसारखी गडद आणि खोल असते. ती भावनिकदृष्ट्या बुद्धिमान असते. कुठे बोलायचं, कुठे थांबायचं हे तिला चांगलं ठाऊक असतं. समाजात ती विचार मंथन करणारी असते, पण प्रेमात ती समर्पण करणारी करते. फक्त योग्य त्या व्यक्तीसाठीच हे समर्थन असतं हे मात्र निश्चित. कसं होतं त्यांचं एकमेकांकडे ओढलं जाणं, तो तिच्यातील शिस्त, विचारीपणा आणि वेगळेपणा ओळखतो. ती त्याच्यातील सहजता, ज्ञानाची तहान आणि प्रयोगशीलता ओळखते. ती त्याच्या मनात दडलेल्या खोल भावना ओळखते आणि तो तिच्या शांततेमध्ये लपलेल्या संवेदनशीलतेला उलगडते. प्रत्येक भीतीत एक नवीन पातळी गाठली जाते. संवाद हे त्यांचं माध्यम असतं, पण त्या संवादामधून त्यांच्या आत्म्याला स्पर्श होतो. मिथुन राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत: मृगशीर्ष, आग्रा आणि पुनर्वसू. मृगशीर्ष नक्षत्राचे जे पुरुष आहेत ते चंचल असतात, शोधक असतात. त्याच्यामध्ये चिकित्सक वृत्ती चांगली असते, खुल्या मनाचे असतात, मन मोकळे असतात आणि बऱ्याच प्रमाणात अलर्ट असतात. ही गोष्ट थोडी महत्वाची आहे. ज्ञानी असतात. आद्रा नक्षत्राचे जे पुरुष आहेत यांच्यामध्ये भावनिक तीव्रता जास्त असते. वरवर पाहता ते तुम्हाला उलगडणार नाही, परंतु अंतरिक यांची जो इमोशनलपणा आहे तो जास्त असतो. शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणारे असतात, आधुनिक विचारांचे असतात. पुनर्वसू नक्षत्राचे जे पुरुष असतात हे थोडेसे त्यांच्यामध्ये डिपेंडन्सी जास्त असते. सरळ सरळ वागणारे असतात. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करत नाही. परंतु पुनर्वसू नक्षत्राच्या पुरुषामध्ये एक खूप चांगली गोष्ट असते की एखादी गोष्ट जरी हातातून सुटली, निघून गेली, तरी परत पुन्हा तेवढ्या जोमाने प्रयत्न करण्याची जी वृत्ती आहे ही पुनर्वसू नक्षत्राच्या पुरुषांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. मिथुन पुरुष जर मृग नक्षत्रात असेल तर तो जास्त उत्साही, सतत काही शोधणारा
आणि नात्यामध्ये नवलाही जपणारा असतो. आद्रा नक्षत्राचा जो पुरुष असतो तो खोल भावना बाळगतो, त्याचं प्रेम अंतर्मुख करतात. पुनर्वसूचा प्रभाव असलेला पुरुष मात्र खूप समंजस, दुसऱ्याला समजून घेणारा आणि समर्पित असतो. कुंभ राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र आहेत. पहिलं आहे धनिष्ठा, जे की संवेदनशील, कलाप्रेमी असतं. शतता नक्षत्राची जी स्त्री आहे यांच्यामध्ये अंतरात्माचा आवाज चांगला असतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे सेल्फ एनालाइज यांना खूप चांगल्या प्रकारे जमतं. आध्यात्मिक विचार असतात. पूर्व भाद्रपदा नक्षत्राची जी स्त्री असते न्यायप्रेमी असते, ठाम निर्णय घेणारी असते. कुंभ स्त्री जर धनिष्ठा नक्षत्रात असेल तर ते मनमिळावू असते, पण थोडीशी भावनात्मक त्यांच्यामध्ये दिसते. शतधारणका नक्षत्राची जी स्त्री आहे जास्त अंतर्मुख आणि तत्वनिष्ठ, तर पूर्व भाद्रपदा नक्षत्राची स्त्री अतिशय ठाम, स्पष्ट होती आणि विचारशील. या दोघांच्या प्रेमातले ठळक पैलू जर का सांगायचं झालं तर स्वतःचं स्पेस जपणं. दोघंही स्वतंत्र विचारांचे असल्याने एकमेकांना स्पेस नक्कीच देतात. बौद्धिक आकर्षण या दोघांमध्ये चांगलं असतं. त्यांच्या नात्यात फिजिकलपेक्षा बौद्धिक जवळीक जास्त असते. त्यांच्या प्रेमामध्ये मैत्रीची खोली असते, जिथं दोघंही एकमेकांना समजून घेतात. हे दोघेही नात्याला सरळ मार्गाने नेत नाहीत, त्यात काहीतरी नवीन, काहीतरी अनोखं घडवतात. मग ब्रेकअपचं सावट कुठे येऊ शकतं ते सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. मिथुन पुरुष फार बदलत राहतो. हे काही वेळा कुंभ स्त्रीला अस्थिर वाटू शकतात. कुंभ स्त्रीचं स्वतःचं जग खूप प्रबळ असतं. ते मिथुन पुरुषाला काही वेळा दुरावल्यासारखं वाटू शकतं. संवाद बंद झाला की हे नातं कोसळू शकतं. म्हणून दोघांनीही संवाद टिकवणं महत्वाचं आहे. त्यांच्या नात्याची खरी सुंदरता त्यांच्या विचारांमध्ये आहे. जेव्हा हे दोघं एकमेकांच्या आयुष्यात खोल उतरतात तेव्हा हे प्रेम न राहता एक प्रकारचं सजग सहजीवन होतं. तिथे ते एकमेकांचे भागीदार बनतात. नुसतं भावना देणारे नाही तर एकमेकांना समजून घेणारे बनतात. मिथुन राशीचा पुरुष आणि कुंभ राशीची स्त्री दोघांनी आकाशात उडणारे पक्षी, वेगवेगळ्या दिशा पण एकच आकाश. कधी जुळतं, कधी दूर जातं, पण जेव्हा एकत्र येतं तेव्हा त्यांचं प्रेम हे स्वप्नवत होऊन जातं. परंतु ते वास्तव असतं हे मात्र निश्चित. कधी वादळात भिजलेले, कधी शांततेने न्हालेले, पण नेहमीच स्वतःच्या वेगळेपणापासून तयार झाले. मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.